आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सरकारची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे माझी शिफारस केली होती, दुर्दैवाने होऊ शकलं नाही. पण शिवसेनेचे नेते आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊत त्यावेळेला दीपक केसरकरला मंत्री होते, राजन साहेब तिथंच राहिला. तो कालावधी गेला, 2024 ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले, 2019ला मंत्री झाले. आणि मग 2024ला चला वाटलं होतं की साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्की सत्ता मागण्याची गेला आणि राजन साहेबचं चुकलेलं सर्व म्हटलं पुन्हा गेला. पण मी त्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन साहेबांना विधान परिषद देणार, राजन साहेबांना महामंडळ घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते. तर भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळालं. मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर साखरा मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान त्यांना अनुषंगाने जे काय देता येईल द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उरल्या सोयीचा विकास. उद्याची आपण पालकमंत्री आहात, आपण तिथे स्थानिक आमदार आहे. मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळावं नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 750-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत. त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं 90% पुढे जाऊ अशा तऱ्हेच्या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली. पण मागच्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता. जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं, तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवसेना ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे. माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे. 3 वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता, पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चालाय. जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील, तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत. हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो. कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. मगाशी आपण असं म्हटलं की विकास कामं तर आपल्याला करायची आहे, पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहे. परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यबाणाचा आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया. आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो. पुन्हा एकदा जिल्ह्याचा उदय सामंत आणि किरण सामंत यांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी मला सांगितलं पक्ष मोठा होत असेल, पण संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे. आणि म्हणून राजन साहेबी आपण देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे. त्याला म्हणतो ना आपण सुबह का भुला शाम को घर लौटे तो भुला नहीं कहते. तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात. आज मला आनंद आहे, समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचं सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हे मोजके आपण पदाधिकारी आणले
अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मला माहित आहे. कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं, पुढे जायचं, ही एवढी तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली. पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी, कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना? हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून तिकडे आले राजन साळवी. आता खरा विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. मला शरद पवार साहेबांनी हस्ते पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिवाय साथ देणार तुम्ही. माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही. हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. आणि हा एकनाथ शिंदे ज्या खड़ा रहता वही से लाइन शुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते. हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे